हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. हमारी मांगे पुरी करो वरना कोण कुत्र ऐकत नाही. जाऊ दे मरू दे. तुम्हाला सांगतो 72 तास उपाशी आहे मी. आमरण उपोषण करतोय. ह्या बॅनरवाल्याने स्पेलिंग मिस्टेक करून आमरस उपोषण लिहिलंय हो. ते वाचून वाचून सतत भूक चाळवते हो माझी. हे काय काय कार्टी येऊन आमरस देता का आमरस असं म्हणून चिडवून जातात हो मला. पण मी ढुंकून लक्ष दिलेलं नाहीये. अजिबात लक्ष दिलेलं नाहीये. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अजिबात आमरण उपोषण सोडणार नाही. मतदान कार्डावर माझं नाव जोपर्यंत बरोबर छापून येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. तुम्हाला माहितीये मतदान कार्डावर व्यवस्थित नाव छापणं यासारखी गंमत नाही हो. कित्येक लोकांची नावं चुकीची असतात. प्राजक्ताला विचारा. प्राजक्ता तुझं वोटिंग कार्डवर नाव काय आहे? प्राजक्ता मेली. हे एक वेळ खपून जाईल. विश्वास बसेल लोकांचा. अशा कितीतरी चुका असतात. बापरे. कोणाची हाईट चुकलेली असते, कोणाचा पत्ता चुकलेला असतो. यावर आळा घालण्यासाठी मी आमरण उपोषणाचा हा घाट घातलेला आहे जो माझ्या टोल नाक्याशी आलाय आता. हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो. हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो. बस जरा तिकडे सर. सरळ तिकडे थोडस. सॉरी काय सर थोडस तिकडे सर करणार मला जास्त लागत नाही जागा. मला 1x1 ची लादी पुरते. हा कशाला पण पाहिजे तुम्हाला जागा? काही नाही थोडस माझं इकडे काम आहे पण त्याला लय टाइम आहे. त्याच्यामुळे आता काही जेवणाचं माझा येल झालेला आहे. बाहेर येणं खूप ऊन लागते रे. इकडे कसं तंबू पिंबू आहे मस्त. आत बसून मस्त जेवावं. अहो मी इथे जेवणासाठी झोपलेलं नाही का बसलेलं नाही आहे. उपोषणाला बसलोय मी. अरे मी जेवायला बसलोय वाचाऱ्या. आता तुझा उपवास आहे त्याला मी तरी काही करू. उपवास नाही हो उपोषण बोललो मी. उपोषण. अरे हा 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 जायला लहानपणापासून माझं ना जाम उपोषण झालं. माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. त्याच्यामुळे माझी हाईट कमी झाली. आवरच फरक बाकी काही नाही. ह्या डुकराला उपोषण ने कुपोषण मला फरकच कळत नाहीये. उपोषण वेगळं कुपोषण वेगळं. क्रेडिट मिळत नाही, पोस्टरवर नाव येत नाही म्हणून लेखक करतात ते उपोषण. आणि पोस्टरवर नाव येऊन सुद्धा आयुष्यभर मानधनामुळे लेखकाला जे भोगावं लागतं ते कुपोषण. बरं हे काय मध्येच तुम्ही उकरून काढले? काय माहिती लेखकाने कुठलं फ्रस्ट्रेशन माझ्या तोंडातून बाहेर काढलंय. अहो पण मी ते उपोषणाला बसलोय त्यात तुम्ही बाजूला डबा खाणार वाईट दिसतं. तुम्ही जा प्लीज दुसरीकडे जा. मी तुम्हाला अजिबात अडवत ना उपोषण करायला. पण तुम्ही उपोषण करा. टेन्शन घेऊ नका. मी आपल्या इकडे थोडस काय झालंय बघा. मी मांदा डबा खातो. ऐका ना. आणि गुपचूप जातो. काय फालतूगिरी. ऐका ना नका ना असं करू. हो बापरे खूप लोक जेवायला येणार वाटतं. किती लोकांचं जेवण आहे हे? माझे हे एकट्याचं जेवण आहे. हे एवढं मला जाम जेवण लागतं. मी काय बोलतो बाला थोडस खातोस तू? थोडस बघ मी काय. नको 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 मला नको. अरे ऐक ना थोडस नको नको नको. बरं जा दे. नको तर नको मला काय तुला काय. बरं मला सांग हे उपोषणला का बसलास आहेस तू? हा उपोषणला का बसलास आहेस तू? उपोषण ते काय झालं का? काय सांग ना. डबा जरा लांब ठेवा ना तो वास येतो. टेन्शन घेऊ. मला जरा सांग का उपोषणला का बसलायस तू? ते माझ्या कार्डावर नाव चुकीचं छापलं आणि ते बरोबर करून देत नाही तो. बर काय नाव आहे तुझं? अंशुमन विचारे. आणि काय छापून आईले? घनशुमन पुचारे. याच्यात काय चुकलंय? काय चुकलंय का याच्यात? काय चुकलंय म्हणजे? म्हणजे सेम टू सेम आहे ना. तेच आहे ना तुमचं. अंशुमन विचारे आणि घनशुमन पुचारे सेम टू सेम कसं असेल? थोडीशी वेलांटी मध्ये फरक जायला अहो अंशुमन आणि घनशुमन वेलांटी कुठे आहे? अख्खा
अक्षराने गोलांटिवडी खाल्लेली आहे. काय बोलताय तुम्ही मूर्खासारखं मर्चंट? अरे आवडं काय चिरतोस बचाऱ्या? आवडं काय चिरायला झालं? आता माझं नाव अरुण कदम आहे, हा. पण वोटिंग कार्डावर काय येतं? काय? अरुंधती शिदम. हा मग मग मी काय रागवतो काय? हा? मी उपोषणला बसतो काय? मग काय मी करता? आपल्या गप साडी चोली घालतं, टिकली लावतं, वोटिंग करणं येतं. बापरे, हे भयानक आहे सगळं. अरे मग थोडं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आपल्याला. नाही तुझं नाव काही छापून आलंय? घनशुमन पुचारे हो. मग ह्याला साडीचं पण टेन्शन नाही आहे ना. बचारे एक काम कर, तू ने खाली धोतर घाल, वर जॅकेट घाल, न एक पगडी घाल, न तिकडे जायचं. आता शू बापू क्या जवळच्या हम आया हा ये मतदान केंद्र ना हम आऊचो छे. हे जे काय बोलला ते थू आहे त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही? ही कसली घाणेरडी ऍडजस्टमेंट, ही कसली फालतूगिरी चालली आहे. नको. एक तर मी आमरण उपोषणाला बसलोय, त्यात तुम्ही बाजूला डबा घेऊन आलात. नको, तुम्ही जा प्लीज. मला उपोषण करू दे, मला न्याय मिळू दे प्लीज. बरं नको तो ना. ठीक आहे तुम्हाला सांगतो, माझी बायको ना जाम जेवायला बनवते मस्त, म्हणजे तिच्या हाताची जाम चव आहे. तुम्हाला सांगतोय बघा काय तिने मला आवडीने दिलंय बघा. हे बघ याच्यात काय? ते काय? मलाई कोफ्ता, हे बघ काजू मसाला, आणि हे हैदराबादी व्हेज पुलाव, आणि हे चिकन सुक्का. सुका? तोंड सुकले हो माझं सगळं. ऐका ना, तुम्ही जा ना प्लीज, मला त्रास होतोय. मी काय बोलतो बाला, हे बघ यो मलाई कोत्ता, थोडं तुलाही कोत्ता. कोत्त्यात जाऊन पचकन खाता. अरे इथे उपोषणाला बसलोय, तुम्हाला खायला घालायला लाज नाही वाटत? बेशरम. बसाऱ्या, मी बोलतो थोडा स्वाद घे ना, बघ ना. वाद पाडू नका हो, त्रास होतोय मला खूप त्रास होतो. झालं काय, माझ्या बायकोनी बनवलं. मी काय बोलतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको. मी काय बोलतोय, इकडे माझी ओळख आहे, त्यांना सांगतो तुझं जे काही प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करतील रे. नाही हो, मी गेलो होतो. हा. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय नव्हता, मग? पण माझ्यातच मस्ती जाम आहे हो. ते आतापासून लय आधीपासून मला माहिती आहे. तसं नाही हो, वोटिंग कार्डवर अंशुमन विचारे नाव होतं, हं. पण त्यातला अंशू मधला शू दुसरा होता. अच्छा असं आहे का ते? मी ऍप्लिकेशन करून सांगितलं शू पहिला काढा, बरं. त्याने अक्षरशः शू करून टाकले सगळीकडे. अहो त्याने अंशुमनचा शू पहिला केला, पण अंशुमनच्या जागी नाव टाकले विंशुमन, आणि विचारायचं नाचारे केलं. ते पण एक वेळ चाललं असतं. काय? नाही चाललं नसतं, म्हणून मी परत ऍप्लिकेशन केलं. त्यांनी नाव बदलून काय दिलं? काय? घनशुमन पुचारे. माझं डोकं फिरलं हो. मी गेलो तर ते माझ्यावरच ओरडले, ए आता तुझा गौरव मोरे करू का, असं बोलले. मी घाबरून लगेच उपोषणालाच बसलो. मी काय बोलतो, हे थोडस खा बघा, काय मजा येईल. हे सगळे ना टेन्शन जाईल. कशाला उपोषण करतात, थोडस खा, काय फालतू. मी काय बोलतो, माझ्या बायकोनी जी रेसिपी बनवते ना, नुसतं किचन मध्ये असा भासा वास येत असतो. तुम्हाला सांगतो, तिने काजू मसाला कसा बनवते माहितीये काय? असं काजू आहेत ना, असं कॉलेजवर भाजायचं, मग तेलात कांदा टाकायचा, टॅमॅटो टाकायचं, ना त्याच्यामध्ये जो काय आमचा गरम मसाला असतो ना तो टाकायचा, ना मग ही आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट सगळी अशी फ्राय करून घ्यायची, ना वरून असं मस्त लिंबू पिळायचा, ना असं मग कोथिंबीर अशी वरून टाकायची, ना असा कोळशाचा तडका द्यायचा. झालं, एक मिनिट थांब. ऐक मग, तू काय करू नको, नुसता स्वाद घे. हात पाडू नका हो, त्रास होतोय मला. ऐका ना, मी काय बोलतो, ऐका ना, मी गेले 72 तास उपाशी आहे. हे रेसिपी सांगून मला लाळ गळायला लागले. तुमच्या पाया पडतो, नको ना, जा ना प्लीज. ऐक ना बाला, मी काय बोलतो, थोडस घे ना. नको. थोडस. बरं जाऊ दे, एक काम करा, त्याच्यातली चपाती मला जरा ह्याच्यात चुरून द्या. चपाती चुरून द्या ह्याच्यात. का? अरे मसाला, सगळं मसाला हाताला लागला, कसं लागत ते सगळं मसाला लागले हाताला, तू चुरून दे थोडीशी चपाती. चपाती काय सोळे नेऊन बसले? सोळे नेसून बसले ती. ही चपाती चुरल्यानंतर हात टाकणार ना त्याच्यामध्ये. हा, मग नंतर हातच भरा ना, मी तुमचा नोकर आहे. माझं उपोषण चालू आहे ना, मला नाव बदलून हवंय रे.
हे फालतूगिरी अरे जाम ऐक ना माझं. हे बघ मला एक आता बघ वाचत बघ. नको ना वाद पाडू रे, मला त्रास होतोय रे. बरं जाऊ दे आता काय तर तू ऐकतच नाही. थोडं खाल्लं असतात की काजू मसाला बघ. नको ना, त्रास होतोय हो मला. अरे, हा, एक नंबर एक नंबर. थांब 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 थोडंसंच खातो मी काय बोलतो. तू काहीच खाणार नाहीस व्यवस्थित अरे, करून घ्या. actually नाही ना मला एकट्याला नाही जमत रे. ऍक्च्युली माझं नाव काय आहे अरुण कदम, थोर समाजसेवक. मी एकटा नाही खाऊ शकत नाही ना. थोडं खातो. व्यवस्थित घ्या ते हो, ते हो. सँडल बिंडल. नाही थोडस. हे मस्त आहे. नाही. ते घेऊ थोडस. हा घ्या थोडस. चालेल मग. ते खालचं पण घ्या ना टेबल. नको खायचं घालतो घेऊ. बरं घेतो. एक मिनिट हे घेऊ घ्या ना. ओ हो कसं आहे ते? अरे बाबू एक नंबर. बोट चुपतोस. नको मी काय बोलतो हे बघ बाला, हे सगळे खाऊन तुझं उपोषण सुटल आहे का ना. हा. पियाल्यावर उपोषण सुटत नाही हो, पाणी पितो तो ना मी. है ना. एक काम कर, यो रस्सा पी. हा? रस्सा पी. कोण इकडे आहे नाही, पचकन रस्सा पी. थोबडं तिकडे कर ना. नको असं इकडे थोबडं करायचं, पचकन प्यायचं आणि असं बसायचं. ऐक माझं, ऐक थोडं. नको माझं उपोषण मोडेल. माझं हे बघ हे झालं. मला नाही रे एकट्याला जेवण जाणार. ऐक ना माझं कसं आहे माहिती. यो मी सगळं संपवलं मग तुला काहीच राहणार नाही रे. मला टेन्शन येतं रे. असं नाही चालत. नको मला. अरे मी अरुण कदम अरे, मी एकटं नाही खा. माझं उपोषण चालू. वाटतं बघ मला. नको मला त्रास होतो वास येऊन. मी काय एक थोडी मार मार. हे बघ कोण ऐक रे झाला. पचकन थोडी सिप मारणं संपूर्ण की विषय. मी जातो मी माझं आपलं उपोषण सुटेल हो. नाही अरे कोण बोलतं इकडे उपोषण. रस्त्याने उपोषण सुटत नाही. कुठल्या लॉजिक मध्ये असं आहे रस्त्याने उपोषण सुटत. जेवण उपोषण सुटत आहे ना रस्त्याने नाही. थोडं घे मला. नको ना हो. असं काय नाही बघ काय झालंय. तू तुझ्या हाताने घे. मी इकडे बघतो कोण आहे का. थोडं पचकन मार. थोडं घे पचकन घे. नको ते बघतील अरे कोण. नाही कोण नाही इकडे. कोण आहे अजिबात कोण घे. मी इकडे घे. कोण नाही पचकन घे. वर पचकन घे थोडं घे. हा अरे पचकन घे. कोणतरी येईल बाला. पचकन घे. हा काय करताय? काय नाही झालं माझं का. काय करताय हो? द्या ना डबा. हा? हा डबा. कुठे चाललात तुम्ही? कुठे घरी चाललो मी. अहो तुमचं काम होतं ना इकडे. हेच माझं काम होतं. वसरे तुझं उपोषण तोडायला आलो तू. अहो तुम्ही असं काय केलं तो? माझं उपोषण का मोडलं तुम्ही? अरे वसारे मी त्याच्यासाठी आलो होतो. मी माझं उपोषण मला वाटलं ज्याला तू काय ऐकणार नाही म्हणून अवरे आयटम घेऊन आलो. पण तुझी रश्याचीच लायक आहे वसारे. हा चाललो मी जातो. काय चाललं तुम्ही? माझं मतदान कार्डावर नाव व्यवस्थित नाही म्हणून उपोषणाला बसलो होतो. तुम्ही फालतूगिरी केली. माझं उपोषण मोडलं. अच्छा सनकनकांना खाली मार ना वसाऱ्या. सगळं उपोषण तुझा बाहेर पडेल. आता धावपल करतोस वसाऱ्या. आता मतदानाला तो धावपल करतोस. अरे त्यांची किती धावपल होत असेल. ते पण सरकारी कर्मचारी आहेत. हा तुम्हाला 10 वेळा सांगितलं असतं की बाबा मतदान यादीमध्ये आपलं योग्य नाव आले का ते जरा चेक करा. पण नाही तेव्हा आपण मजा करत असतो, मस्ती करत असतो. आणि आता मतदान आलं तर तुमची धावपळ चालली वसाऱ्या. फालतूगिरी करायची नाही. न तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती सांगतो भालांनो की अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही, वय नाव हे सगळं योग्य आहे का नाही चेक करा ना भालांनो. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण मतदान करायला पाहिजे. इतरांच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा या बोटाचा योग्य उपयोग करा. खरं तर लालसेपोटी आणि भीतीपोटी अजिबात मतदान करू नका. भारतीय घटनेने तुम्हाला जे अमूल्य अधिकार दिलेला आहे त्याचा वापर कुठल्याही परिस्थितीत करा. कारण मतदान हे श्रेष्ठ दान. जय हिंद. अंशू मी पूर्ण सादरीकरणात माझं लक्ष होतं. तू डोळ्यात जे भाव आणले होतेस किंवा ड्युरिंग किंवा नंतरचे ते तू म्हणजे ते होते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आणि त्याच्यासाठी तुला सलाम. म्हणजे तू खरंच 72 तास उपोषण केलंयस असं वाटत होतं. आणि अरुणदा तुम्ही ज्या पद्धतीने रेसिपी सांगितली, ज्या पद्धतीने डबा उघडलात, ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्शन दिलीत की माझी बायको कशी बनवते रेसिपी, मला खरंच आता येऊन त्या डब्यात काय काय आहे बघावं असं वाटतंय. आणि
काही महत्त्वाचा संदेश, काही महत्त्वाच्या गोष्टी या सादरीकरणाद्वारे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगितल्यात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मस्त परफॉर्मन्स. पुष्करदा. सईच्या मताशी मी सहमत आहे. अंशू, मीही पहिल्यापासून बघत होतो, तू एक खूप मोठा ॲक्टर आहेस, अभिनेता आहेस, हे सिद्ध केलंस. कारण ना तू खरंच उपाशी आहेस असं वाटायला लागलं होतं. आणि नंतर जेव्हा जेव्हा तो खाण्याच्या वस्तू बाहेर काढत होता तेव्हा मला खरंच तुझ्या डोळ्यामध्ये ती दिसायला लागली होती की ह्याला आता इतकी भूक लागली आहे आणि ह्याला आता कळवळून तो सांगतो, हे खरंच जाणवत होतं. सो एका उत्तम अभिनेत्याचं लक्षण आहे. क्या बात आहे. नाव बदलण्यावरून मला आठवलं, माझ्या नावाचे तर किती घोळ झाले काय सांगू. एके ठिकाणी माझं नाव पुष्पक छत्री लिहिलं होतं. फेमस आहे. तर माझ्या नावामध्ये खूप अपभ्रंश होत असतात आणि ते होतात. फक्त मतदार यादीमध्ये माझं नाव योग्य आहे हे मी प्रत्येक वेळी पडताळून पाहतो आणि मी दरवेळी मतदानाचा हक्क बजावतो. कारण ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. नेहमी लोक काय करतात, मतदान आलं की ती राष्ट्रीय सुट्टी असं समजून बाहेरगावी जातात आणि मग आल्यानंतर मग बोलायला लागतात की हे कसं झालं, हे असं व्हायला पाहिजे होतं. खरं तर एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की यू गेट द गव्हर्नमेंट दॅट यू डिझर्व फॉर इट. सो तुमच्या आयुष्यात तुमच्या लायकीचंच सरकार तुम्हाला मिळत असतं आणि ते सरकार तुम्हीच निवडून आणत असता. त्यामुळे तुम्ही मतदान करा. मतदान यादीत तुमचं नाव नीट आहे की नाही हे तपासून पहा आणि मतदानाला जा. हा एक उत्तम संदेश दिलेला आहे. वा, क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रेक्षकांच्या टेन्शनवर अक्सिर इलाज करणारा समीर आज बनला आहे डॉक्टर आणि त्याला भेटायला इम्पेशंट झाली आहे त्याची पेशंट विशाखा. बघूया या दोघांची लाफ्टर ट्रीटमेंट. जोरदार टाळ्या. डॉक्टर, आपला विक्या गेला रे. कसा गेला यार तो? माझा खूप चांगला मित्र होता तो. मला डॉक्टर. अरे येडायस का रे तू? अरे कवटी फुटली असते ना आता. एवढा जोरात येतात का कधी? तुला काय होणार आहे, तू तर डॉक्टरच यार. डॉक्टरला कवटी नसते. सॉरी सॉरी यार, मी माझ्या भावना मी माझ्या थांबवू शकलो नाही यार. सॉरी. नाही हळू यार, एवढं करत जाऊ नको ना. सॉरी. एका वेळेला 2-2 जण गेले तर करशील काय तू? असं नको करूया. सॉरी. बरं तू डॉक्टर, तू विक्याला भेटून आलास? हा रे, जस्ट भेटून आलो मी यार. वाईट झालाय. अरे यार, खूप माझा चांगला मित्र होता यार तो. अरे होय रे, आपल्या सगळ्यांचाच मित्र होता यार. अरे कसा गेला यार तो माझा मित्र यार. देश यार, चल चल गप गप चल. अरे खूप माझा चांगला मित्र होता अरे यार. मला माहिती आहे यार. संदेश यार, आयुष्य हे वावटळी सारखं असतं. लागला शहाणपणा शिकवायला. हे असं करतोय, नेहमी असंच करतोय. विक्या गेला रे. विक्या गेला रे. माझा विक्या गेला. का रे एवढं दिला त्याला विक्या गेला. विक्या गेला. विक्या गेला. काय करायचं तू? विक्या गेला. ओ विक्या गे. डॉक्टर चौगुले. हो, डॉक्टर चौगुले.
कसं झालं म्हणजे आपल्या हातात काही नसतं आता काय देवाच्या मनी वाईट आलं. झालं खूप. देवाची इच्छा आपण काहीच करू शकत. चांगला माणूस होता गेला माझा मी घ्या डॉक्टर जरा इकडे बोला ना. येस. नाही नाही, बरोबर आहे. म्हणजे आपल्या खरंच हातात काही नसतं, आपल्याला देवाच्या मनी आलं, त्यांनी बोलून घेतलं त्याला. जीप दाखवते जीप दाखवत डोळे पकड काय करताय तुम्ही? तुम्ही काय करताय हे? तुम्ही मला कशाला दाखवताय अहो, जीवन? तुम्ही डॉक्टर आहात ना, कित्येक दिवस झाले पोट दुखतंय माझं, पटकन तपासून काय डोकं फिरलंय का तुमचं? अहो प्रसंग काय इकडे? कोण आहात? कोण तुम्ही मला सांगा. वराची मामी वराची मामी लग्न आहे आज? अरे, कसं आहे? वराची मामी? अरे वरची मामी वरची मामी हो वरची मामी? वरची मामी हो विकेच्या वरच्या मजल्यावर राहायचं मी हो बाई बापरे मामी म्हणायचं हो मला हा नाही बरोबर आहे. आता काय हो, करणार? मामी म्हणायचं मला सारखं आपलं मामी 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 गेला बाई विक्या मला एकट्याला सोडून गेला आई ग गुडघे दुखतं तो खाली जरा तपास ना तुम्हाला कळतंय का प्रसंग काय तुम्हाला कळतंय का? इथे ना कोणतरी गेलंय आत, कळलं का? त्याला आता न्यायचंय स्मशानात जाळायला. नाही हो अजून खूप वेळ लागणार असं नका असं नका तुम्हाला सांगते ती गावची लता काकी आहे ना ती आल्याशिवाय काय बॉडी उचलणार नाही तो खूप वेळ घेणार ती बाई तुम्हाला सांगते एक नंबरची ढलगज आहे तिच्या संध्याकाळच्या सिरियली संपायच्यात निघायची नाही टवळी मी असं कसं करेल? सिरियस गुंड आहे मिरची टीव्हीला नाही असं करणार. गेलंय कोणतरी म्हटल्यावर येणार ती. नाही खोळंबा होणार हो खूप वेळ लागणार तिला यायला खूप वेळ अगं बाई तुम्ही ते हे नाही आणलं तुमचं हँड फ्री हँड्स फ्री हाते नाही का असं असं स्टेटोस्कोप म्हणतात. ते नाही आणलं वाटेल ते खरंच असं बोलू नका तुम्ही, कळलं का? अगं हँड्स फ्री मी आणलेलं नाहीये. अहो बराच वेळ लागणार म्हणून सांगते हे बघा इथे तपासायचं अहो बघा नका झोपा. अरे उठा. अरे कसं वाटतंय ते? तपास नाही झोपा. अरे नका यार झोपू तुम्ही. उठा यार. तपास अरे माझ्या मागे लपवू पण शकत नाही तुम्हाला. असं बोलू नका. अहो पटकन तपासलं बोल तुम्ही असं नाही. अरे नका परत नका करू. नका करू परत. तुम्ही शांत बसा जरा इकडे. तुम्हाला हे बघा कोणी नाही. वहिनी, असं नका मला- करू. हे बघा मी डिस्पेन्सरीत तुम्हाला चेक करतो मग तर झालं. काय नको तुमची डिस्पेन्सरी मरणाची गर्दी असते त्याच्याकडे अहो, पण म्हणून तर मी- तुम्हाला सांगते मला तपास अरे नका हे करू. तुम्ही जरा हळू बोला ना. हे प्रसंग काय आहे? काय करताय तुम्ही? कोणी काकी गेला हो विके गेला जरा काळजी घ्या काकी. हो काळजी घ्या नका ना करू तुम्ही. थांबा जरा. हे बघा इथे कोणाला कळलं ना मी असं चेक करतोय. तुम्हाला माझा धंदा लावलाय. शिव्या देतील मला लोक इकडे. काही नाही हो तुम्हाला कोणी बघत नाही आपल्या दोघांच्या स्किट मध्ये सुद्धा तुम्हाला कोणी बघत नाही एक मिनिट. काय म्हणा तुम्ही? दुर्लक्ष करा हो तुम्ही दुर्लक्ष करा हे का ना कोणी पटकन काय बघा पटकन कोणी बघायच्यात पटकन नाडी तपासा घ्या असं नाही तपासू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला. घ्या ना आता हे वाईट दिसतंय तिकडे अहो, कोणतरी गेल. कळतंय का तुम्हाला? कळतंय का इकडे गेलंय कोणतरी? मी असं नाही तपासू शकत. थांबा ना आपण ऍक्टिंग करूया काय ग बाई कसं गेलं मी घ्या डॉक्टर असं कसं झालं अरे माझ्या करवा असं कसं झालं तपास ना आता तपास ना होईल सगळं आता देवाच्या इच्छेत आहे तर आपण त्याला काय करणार आहे. हा हा ठीक आहे, एक मिनिट. लपू हात लप मला कळतंय ते. हा काकू काळजी घ्या. आता काय विक्या गेला आपल्या हातात नाहीये. थांब 10 सेकंद फक्त. आता हा ठीक आहे. जीभ दाखवा जरा. काय आहे जीभ दाखवा. आता कर इतका वेळ मी सांगते जीप बघा तर कोणी बघितलं नाही आणि आता लगेच जीप दाखवा वाढले माझं केटर सॉरी म्हणा रिक्वेस्ट करा मग दाखवेन जीप तुम्ही हे चल घरी जा. चल शाळे मोठं. सॉरी कसं झालं ओव्हर ऍक्टिंग करू नका. ये लोंबेल खाली जीभ चौका दाखवा एकदा. ठीक आहे बघा तुम्हाला काही झालेलं नाही. बसा इकडे. शांत बसा बघू इथे. शांत बसा. तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुम्हाला फक्त ऍसिडिटी झालेली आहे. अगं बाई अहो, अरे देवा अरे ऍसिडिटी झालेली आहे. फक्त ऍसिडिटी आहे. त्याच्यासाठी नाही रडत आहे मी मग? काकी आली ना अरे देवा ए काकू कसं काय गेलं मी काय करू बाई काय करू आई आई
आता तुमचं बघ परफॉर्मन्स काय बघताय लाल पिवळ्या गोळ्या हा? तुमच्या जवळच्या लाल पिवळ्या गोळ्या द्या. हे बघा, तुम्ही गोळ्या घ्यायची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही एक काम करा, जेवणाचा जो पॅटर्न आहे थोडासा तुम्हाला चेंज करावा लागेल, कळलं? आजपासून पुढचे 2 महिने स्ट्रिक्ट बंद, हॉटेलमध्ये जायचं नाही. मी जातच नाही कधी हॉटेलमध्ये जेवण वगैरे काय. मला आवडतच नाही. मी सरळ हॉटेलमध्ये जाते, पार्सल घेते आणि घरी येऊन जेवते. मला आवडतच नाही. भावाने तेच जेवतेस ना हॉटेलमधलं? का मेंदू काय डोकं सोडून निघून गेलाय की काय तुझा? हा? काय माहिती काय माहिती? नाही मी नाही काही करू शकत. तुम्ही खरंच जा, काही नाही करू शकत. अहो, तुम्ही एवढं चिडता कशाला? झालं ना, आम्ही केले ना उपचार तुमच्यावर, सांगितलं ना. गप्प बसा आता जरा. तुमचे पैसे आता आणले चल, नाही. मोठी शहाणी पैसे. चल गप्प बसा आता. मी गप्प बसे नो, दुनिया बसेल का गप्प? म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला? जाऊ दे, दुनिया बोलू नये. नाही सांगा ना. जाऊ दे, कुठे काय नाही सांगा ना, डायलॉग लिहिलेत ना, सांगा ना मग. लिहिला, बोला ना. काय नाही. या महिन्यातला तुमचा 3रा पेशंट जो गेला, माझा 3रा पेशंट गेला म्हणजे? आम्ही ऑब्झर्व करते ना. काय? तुमचे पेशंट जगत नाहीत. एक सेकंड, तुम्ही हे फार मोठा आरोप माझ्यावर लावताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं हा विके आहे तो काय माझ्या ट्रीटमेंटमुळे गेला? हो. तो सेकंड हनीमूनला स्वतःच्या बायको बरोबर गेला होता काश्मीरला. तिथे एक्साइट झाला आणि गेला. माझी काही चूक नाही त्यात. राहू द्या उगाच सांगू नका. आदल्या दिवशी रात्री विका तुमच्याकडे आला, तुम्ही चेकअप केलं, त्याला सांगितलं ठणठणी दे, जा मित्रा खुशाल एन्जॉय कर. झालं. मीच काय हो, अख्खी दुनिया बडबडते आतमध्ये. आत्ता बायका आतमध्ये म्हणत होत्या, बाई डॉक्टर चौगुल्यांचा अंदाज चुकला म्हणून. अरे यार, मी फक्त त्याचं बीपी चेक काही केलं. तेच जमलं नाही हो तुम्हाला. उगाच बोलावं हे कशाला? बघा, तो जो काश्मीरला गेला ना, काश्मीरमध्ये बर्फ असतो, तिकडे ऑक्सिजन वगैरे मिळत नाही. मग धावपळ केली की ताण वाढतात हृदयावरचे. तिकडे त्याला अटक केला. माझी काही चूक नाहीये. कारण तुम्ही फक्त कारण देताय डॉक्टर लोक, आम्हाला सगळं माहितीये. आणि काय एवढं सांगता मला, मी सुद्धा मासे फ्रीजर मध्ये ठेवते, ते काही होत नाही ते. हे मेलेले असतात का ते? मासे घेतले सांगतेत मला. पण 2 तरी माणसं गेली की नाही? मला काही बोलायचं खरं नाही. का खोटं? 2 तरी माणसं गेली की कालच्या जाऊ नको, नाही? माझ्या आई शपथ सांगतोय. तुला आई शपथ. अरे तुझ्यावर उतरलोय आता मी. Sorry. आई शपथ, मी काही करून बसेन. गप्प बस. गप्प बस. मी काय बाई तुमची पेशंट, मी गप्पत हा बसणार. गप्प बस. आईला इथे पाणी पण ठेवत नाही लोक प्यायला. अहो गुडघ्यात पाणी हो काय माझ्या. गुडघ्यातलं पाणी पिऊ नये. नाही तसं नाही. मग तुम्हाला ताण लागले आणि माझ्या गुडघ्यात पाणी असल्याचा काही संबंध मग नाहीये. का बोलता कशाला तुम्ही? गुडघा दुखता ना, म्हणून म्हटलं जरा तपास जरा. नका करू ते. जिभेत गुडघा आहे तुमच्या? दाखवा गुडघा दाखवा. एक मिनिट. हे बघा गुडघा असं तपास आहे बघा. नाही, का अरे काही वेळ लागलाय का तुम्हाला? साडी कसली वर करता? म्हणजे माणूस गेलाय हात तिकडे, काही कळतंय का तुम्हाला? काकू असं कर. आय ग आय ग. असं करू नका. तुम्हाला कळतंय का? बघा रे पटकन गुडघा. अरे नाही बघू शकत. गोळ्या तरी द्या, काय तरी द्या. नाही करू. डॉक्टरात मेले तुम्ही. कल्पना आहे का तुम्हाला? डॉक्टर म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? काय डॉक्टर की सांगताय हो? मला सुद्धा येते डॉक्टर की. तुम्हाला डॉक्टर की येते? हो. काय येते तुम्हाला? मी ना भूल न देता दात काढू शकते. म्हणजे अॅनेस्थेशिया न देता दात काढायचे? होच मुळी. काढून दाखवा. ई. आई शपथ सांगतोय. किती फालतू बाई असतो. किती फालतू बाई असतो तुला माहितीये का? किती फालतू बाई असतो. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मला माहितीये ना. पुन्हा एकदा बोल. लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. मग त्या दिवशी सेटवर डॉक्टर का बोलवायला लागला? सांग ना. बोल ना. नको नको द्या. ओय मम्मा, ओय मम्मा, हा, बस, ओय बस, मम्मा. बस. हे काय करत होतीस तू? नको ना त्या आठवणी. नको ना गुडघ्या दुखऱ्याचं बघा काही नाही करू शकत मी. फायनली बघा ना एकदा नाही करू शकत. बरं इंजेक्शन तरी द्या. मी काय घेऊन फिरतो का मी इंजेक्शन? आणलंय ना गेल्या वेळेस. तुम्ही आणलंय म्हणजे? हो तुम्ही गेल्या चिठ्ठीत लिहून दिलं होतं ना, ते मी घेऊनच आले होते. म्हटलं तुमच्याकडे जाऊ तर देऊन टाका. अहो असं अहो इंजेक्शन काय? अहो मी नाही देऊ शकत. सुई बी घ्या सगळं. हो, हे सगळं आहे अहो, याच्यात. कापूस पण लागेल. नाही घ्या देऊ हो, शकत. घ्या. कापूस लागेल. नाही आता परत बरं इथे दिसतेस. नका देऊ, दंडावर तर या. अरे तसं नाही म्हणत आहे मी. कापूस लागेल तो नाहीये माझ्याकडे. काकू, तू डिस्पेन्सरी द्या. एक मिनिट थांबा जरा तुम्ही. अहो, एक मिनिट थांबा. अहो, नका तुम्ही अगं त्यांच्या बाई, घरी- विक्या. ए, कोणीतरी अगं, गेले घेऊन त्यांच्या येते. घरी. नका त्रास देऊ त्यांना. अरे यार का बाईला काय सांग कळतच नाही. अरे रस्त्यावर इंजेक्शन- अगं बाई विक्या गेला. आई काकी हे घ्या कापूस आहे. कमाल आहे यार. बसा चला आता. थांबा आता जर बेरिंग नीट ठेवा ते. बरं आहे द्या पटकन. आई आई हा दंड आहे बरं, तुमचा? हा मग काय म्हणलं? नाही, नाही ठीक आहे. बरं आहे का? इंजेक्शन दिल्यावर सवयीप्रमाणे कापूस टाकून नका देऊ बरं का. परत द्या मला. का? विक्याच्या नाकावरचं काढून आणलं.
विक्याच्या नाकावरचा कापूस आणलाय? अरे मग आता ह्या क्षणाला विक्याच्या नाकावर काय ठेवलंय? कोणाला कळू नये म्हणून डांबराच्या गोळ्या ठेवून आले. क्या बात, क्या बात, क्या बात. Superb. Hilarious. हास्य रसिक, तुम्ही काय म्हणाल? सई. सुसाट परफॉर्मन्स होता, Absolutely. अक्षरशः सुसाट. आणि ते काय होतं मध्येच रडणं, मध्येच बेअरिंग. अमेझिंग विशाखा, तू किती भारी आहेस हे प्रॉब्ली तुला माहीत नाही आहे. आणि सगळे हेच सांगतो आम्ही नेहमी की तू भारी आहेस, तू भारी आहेस. आणि ते प्रत्येक वेळेला म्हणजे दाखवणं किंवा ते दिसणं ही देवाची देणगी म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. अमेझिंग सम्या, म्हणजे तुम्ही यू गायज अ मॅजिक. तुम्ही जेव्हा स्टेजवरती पाय ठेवता तेव्हा तुमच्या हातून कायमच जादू घडते आणि जादूच घडते. खूप धमाल आली, सुसाट परफॉर्मन्स. पुष्करदा. या एवढ्या छान परफॉर्मन्स नंतर खरं तर काहीही बोलायचं नसतं. दोघंही वेडे आहात. हा वेडेपणा जपा. हा वेडेपणा आहे ना, तोच फक्त महाराष्ट्राला नाही अख्ख्या जगाला वेड लावतोय. ह्या वेडेपणाला खरंच सलाम आहे. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या लाडक्या गौरवने नुकतेच आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे क्लासेस सुरू केलेत. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. हॅलो हॅलो, स्वागतम सुस्वागतम. नमस्कार साई मॅम. नमस्कार सर. नमस्कार. मला बघून घाबरू नका, कारण आज मी बिझनेसमॅन नाहीये. मी परत माझ्या लायकीवरती आलोय. आज मी इथे खास महिलांना आत्मसंरक्षणाचे काही धडे देणार आहेत. वाढत चाललेले महिलांवरचे अत्याचार. काय विशाखाताई, वाक्य चुकलं ना माझं? महिलांवरचे वाढत चाललेले अत्याचार असं मला म्हणायचं होतं. त्या अत्याचाराविरुद्ध आत्मसंरक्षण करणे ही काळाची खूप गरज आहे. त्यामुळे मी काही क्लासेस ओपन केलेले आहेत. आता रसिका येईल, लगेच मी रसिकांसमोर प्रात्यक्षिक देणार आहे. हे काय केलं? काय नाही, ते चुकून पडलं. चुकून पडायला ते काय आपलं स्किट आहे? नाही म्हणजे काय काय नाही ते. माझा हात लागला आणि असं पडलं सर ते. एक मिनिट, कोण आहेस तू आणि ते काय करतेस? गौरव मोरे. येस, मीच तो चॉकलेट बॉय, तरुणांच्या हृदयाची धडकन. थँक्यू सर गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणाना नाना. तरुणांच्या काळातली धडकनात सर तुम्ही. भारीच, म्हणजे एक भारी वाटलं भेटून सर तुम्हाला. तर ही रसिकाने चिठ्ठी दिली आहे, ती आजारी आहे तर तिने मला पाठवले सर. ओ माय गॉड यार, ओ माय गॉड. काय झालं सर? कधीतरी माझं स्किट नाजूक होऊ द्या ना यार. नेहमी नेहमी या दणकट माणसाबरोबर मी स्किट करायचं. सर ओके ओके, ठीक आहे. हरकत नाही, हरकत नाही. तर आता इथे जमलेलं आहे आपल्या. बरं, तुम्हाला सांगा, तुम्हाला रसिकाने सगळं सांगितलंय ना? सर हो, रसिकाने सगळं सांगितलंय. म्हणजे मी अशी घाबरायचं कसं, कशी ऍक्टिंग करायची सगळं शिकवलंय मला रसिकाने. तू रसिकाकडून ऍक्टिंग शिकून आलीस? हो सर. अरे बाप. म्हणतात काय प्रेक्षक आता? ऍक्टिंग म्हणजे तुम्ही काय सांगणार, मग मी काय करायचं हे सगळं शिकवलंय हे रसिकाने. सगळं शिकवलं ना? ओके Yes. ओके, तर आता आपण सुरू करूया. हा. तुम्ही जरा इथे उभे राहा. हा. तुम्हाला सांगतो स्वतःचं संरक्षण कसं करायचं. हा, हा. आता तो व्यक्ती तुमच्याकडे बघतोय. ओके. ओके, तुमच्याकडे इशारा देतोय, इशारा करतोय. तुमच्या मागणं तो असं चालत आला आला आला, लगेच असा हात पकडायचा हा. आणि तो मुरगाळायचा. हा. कळलं? पायात पाय अडकवायचा. हा. कळलं ना? आणि त्याला असं असा म्हणजे आमच्यात पडतात. आमच्यात पडतात, तुम्ही नाही पडत. सर तुम्हीच पडलात सर. हा, असं तुम्ही पडायचं. जरा जोर लावा सर, ना. त्यापेक्षा मी करून दाखवू का सर? काय तुम्हाला येते पाडायला? हो सर, मला रसिकाने शिकवलंय पाडायला सर. काय स्किट पाडायला?
स्किट नाही सर, असं रस्त्यावर पडायला शिकवलंय सर. तुम्हाला हा. ठीक आहे चला मी करून दाखवू तुमची सर? एवढी इच्छा आहे तर आपण करूया ना. हा ठीक सर, आहे? तुम्ही शिट्टी वाजवा हा सर. शिट्टी असतो. हा. क्या रे कैसी है हास्य जत्रेमध्ये डायरेक्ट फेकलं बाहेर. इथं आहे सर. अरे हाय का मला वाटलं सरांनी फेकलं काय. सर, हा? कसं वाटलं? कसं वाटलं असं नाही करायचं रे. असं नाही करायचं. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचं लॉजिक नका वापरू. ह्याचा रावडी रावतोड आहे ना आपल्या घरी वापरा, कळलं ना. सॉरी सर, ते मला रागावर कंट्रोल नाही झालं ना म्हणून फेकलं गेलं सर. फेकलं काय फेकलं. केळीची साल आहे मी खाल्लं आणि फेकलं. नाही सर, ते केस काय ओढतं डायरेक्ट माझे. नाही सर, ते हातात जे पटकन येईल ते धरायचं आणि मारायचं माझं लॉजिक आहे. अरे पण प्रत्येक गुंडाला माझे ते केस असतील असं आहे का. समजा उद्या समीर चौगुले नावाचा गुंडा आला तर काय करणार. हसू नका. समीर चौगुले हा. गुंडा. अहो, घरी बायकोला धक्का लागला तर 4-4 वेळा सॉरी बोलतो. सॉक्स घालताना सॉक्सला पाय लागला तर सॉक्सच्या पाया पडतो. हे बघा असं करू नका. तुम्ही तुमचं लॉजिक वापरू नका, कळलं ना. नाही, नाही. हा चला आता आपण काही वेगळे शिकणार आहोत. हा. आपल्या बॉडीमध्ये असे काही विशिष्ट पार्ट असतात हा. जिथे फटका लागला की माणूस बेशुद्ध पडतो. ओके. ओके हे मी जुडो कराटेमध्ये शिकलोय. हा. थोडं पुढे ये. हा. समोर उभी राहा. ओके आता इथे हा. मानेच्या आणि पाठीच्या मध्ये मान आहे ना. आहे ओके. हे बघा. नाही मान आहे नाही सर. माझ्यावरती मान हानीचा दावा नको म्हणून विचारलं. अरे क्या बात आहे सर. ओके जमलंय सर तुम्हाला मानहानीचं. हा. ओके सर, बेशुद्ध पडायचं. सर गुदगुले होतात मला इथे. सॉरी सर, गुदगुले होतात मला इथे. सॉरी. अरे बेशुद्ध पडायचं आहे. नाही पण मला इथे हातला गुदगुले होतात. हो काय ठीक आहे तुम्हाला कळलं ना. आता हा सर, सर, पोर्शन सर, पण इथे दाबल्यावर काय होतं. अरे असे वेगवेगळे भाग आहेत आपल्या बॉडीमध्ये. आता डोकं झालं, कान झालं, इथं झालं. आता बोटांचं काय नाही होऊ शकत बघू यार. बोटं दाखवा, अरे काय सर. अरे काय? बोटांचं काय तुम्ही येण्या का झाडे. तुम्हीच बोलत नाही इथे दाबल्यावर काहीच नाही होत. अरे इकडचा मी मेन आहे. मी सांगेल तेवढंच ऐक ना. हो, हो. 500 रुपये पडल्यावरती आलीस ना हो, हो, मग सर. तसं ऐक ना मी सांगतोय तसं. ओके, हा? सर. आता हे झालं 2 पोर्शन शिकलत ना. तुझ्यासाठी संपले ते. नाही, आता वेगळं. महत्वाचं पोर्शन हा. आहे. मंगळसूत्र आणि पर्स चोरांपासून कसं सावध राहायचं. येस सर. हा. ओके मंगळसूत्र घाला प्लीज. ओके, ओके, ओके. हा आता मी बाईक वर येणार. हा. हं? आणि तुमचं मंगळसूत्र मी चोरणार. ओके, सर. त्याला तुम्ही विरोध करायचा. हा ओके सर. हा हा ओके रेडी. वा वा. नाही, मला वाटलं कॉम्पिटिशन लागली सर. कॉम्पिटिशन लागले. माझी बाईक आहे ती. नाही सॉरी. ओके सर, रेडी रेडी. रेडी रेडी. हा. तू इथे उभी राहणार आणि मी येणार बाईकवर आणि मंगळसूत्र चोरणार. ओके सर, समजा माणूस आपल्या जवळ आला आणि आपल्याकडे मिरचीची पूड असेल तर अशी डोळ्यात टाकायची. अरे बाप रे बाप. अरे अरे गेलो मेला. सॉरी सर. सर 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 आता काय करू मी सर. सर सर काय करू मी. तू घरी जा. घरी तू जाऊ? घरी जा. सर काय करू सांगा ना सर. अगं तू येडे का येडी झाडे हे कानवर टाकलं माझ्या. सर मला वाटली ती खोटी मिरचीची पूड आहे सर. अरे ती खोटी मिरची होती, खरी मिरचीची पावडर होती. डेमो द्यायचा होता डेमो. मला वाटलं खोटी मिरचीची पूड आहे सर ती. कोणीतरी पाणी द्या रे. पाणी. ओके 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 सर. ओके पाणी द्या रे. सर सांगा ना सर काय करू सर. सर सर तू गावी जा. तू गावी जा. सर सर मी इथे आहे, सर सर सर. तू निघ. अहो सर मी इथे आहे, सर. अरे मग निघ. सर सर मी इथे आहे. Oh my God, Jasprit Bumrah, take the new ball, show ball, why the Bumrah, सर इकडे मी